जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे कापली तेव्हा सर्व मराठ्यांना विश्वास बसला की आपण बादशहाच्या मामाचे बोटे कापू शकतो, म्हणजे आपण औरंगजेबाला पण मारू शकतो। संताजी घोरपडे यांनी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापले तेव्हा तर औरंगजेब थरथर कापत होता आणि तेव्हापासून संताजी त्याच्या स्वप्नात यायचे। त्याला कळलं होतं की आपलं जगणंसुद्धा कठीण आहे, पण औरंगजेबाचा हट्टीपणा त्याला नडला आणि तो इथेच थांबला। औरंगजेब जेव्हा बालाघाट प्रांतामध्ये घुसला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या माणसांना लिहिलेलं एक पत्र आहे की तुम्ही सगळे लोक तुमच्या बादशाहाला खोटं सांगता, ते कशासाठी? माझा प्रांत हा सह्याद्री तुमच्या बादशाच्या मुलकासारखा मैदानी मुलूक नाही, डोंगरदऱ्यांनी वेढलेला सह्याद्री आहे। माझ्या या स्वराज्यात तुमच्या कल्पनेचा घोडा नाचवणंसुद्धा अवघड आहे। तिथं तुम्ही माझा मुलूक जिंकायच्या वल्गना करता, हे अशक्य आहे। मी माझ्या मातृभूमीचं जीवाचं रान करून रक्षण करतोय। औरंगजेब जितक्या कट्टरतेने मराठ्यांशी लढला तेवढीच मराठ्यांची ताकद वाढत गेली आणि रायगडवर 32 मानाच्या त्या सिंहासनावर पेटलेली ठिणगी ती औरंगजेबच्या अहमदनगरला नेस्तनाबूत करूनच शांत झाली।